कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अशी करा 7 दिवसांची शिवसाधना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, इच्छापूर्तीसाठी खाली 7 दिवसांची अत्यंत सोपी, शुद्ध आणि सुरक्षित शिवसाधना दिली आहे. ही साधना कोणीही करू शकतो. यासाठी फक्त श्रद्धा, शिस्त आणि शुद्धता आवश्यक आहे. ही तांत्रिक नव्हे तर वैदिक शैव साधना आहे आणि पूर्णपणे सुरक्षित. इच्छापूर्तीसाठी 7 दिवसांची शिवसाधना. ध्यान सुरू करण्यापूर्वी सूर्योदयानंतर किंवा रात्री 9 ते 11 याच्या दरम्यान ते करा. आपल्या घरातील एक शांत ठिकाणी शिवाचे चित्र किंवा शिवलिंग ठेवा. सर्वात आधी स्वतःशी मनात एक ठाम संकल्प करा. मी 7 दिवस नियमितपणे शिवसाधना करीन. माझे मन शुद्ध ठेवीन. श्रद्धेने महादेवांची उपासना करीन. हा संकल्प तुमच्या साधनेचा पाया आहे. पहिला दिवस शुद्धीकरण आणि निराकरण. आजचा दिवस तुमच्या मन आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी सर्वप्रथम एक दिवा लावा आणि शांत बसा. शिवाला थोडीशी तांदूळ, अक्षत अर्पण करा आणि मनातील इच्छा स्पष्टपणे बोला. हे महादेवा, या 7 दिवसात मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. मी माझा आध्यात्मिक प्रवास आजपासून सुरू करतो. आता ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. प्रत्येक वेळी जप करताना मनातल्या नकारात्मक विचारांना सोडून द्या. हळूहळू तुम्हाला शांतता जाणवेल. तुमच्या मनातील भीती, ताण आणि गोंधळ दूर होऊ लागेल. हा दिवस तुमच्या साधनेचा पाया मजबूत करतो. दुसरा दिवस मनशांती आणि अडथळ्यांचे निवारण. आज तुम्ही तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी साधना करणार आहात. शिवलिंगावर किंवा शिवाच्या प्रतिमेवर चिमूटभर काळे तीळ अर्पण करा आणि मनातल्या सर्व चिंता महादेवांना अर्पण करा. आता ओम ह्रीं नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. तुमचं मन स्थिर करतो आणि तुमच्या मार्गातील अदृश्य अडथळे कमी करतो. जप करताना स्वतःला शांत, प्रकाशाने वेढलेलं अनुभवा. जणू काही महादेव तुमचं रक्षण करत आहेत असा भाव ठेवा. तिसरा दिवस आर्थिक आणि कामाच्या प्रगतीसाठी. आजचा दिवस तुमच्या करिअर आणि आर्थिक उन्नतीसाठी आहे. शिवाला पांढरी फुले अर्पण करा. शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करा, कारण ते शिवाला अत्यंत प्रिय आहे. आता ओम श्रीं नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र संपत्ती आकर्षित करतो, तुमच्या कामात गती आणतो आणि नवीन संधी निर्माण करतो. जप करताना स्वतःला यशस्वी होताना पहा. तुमचे ध्येय पूर्ण होत आहे अशी कल्पना करा. हा दिवस तुमच्या जीवनात प्रगतीची दारे उघडतो. चौथा दिवस नातेसंबंध आणि प्रेमासाठी. आजची साधना तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समज वाढवण्यासाठी आहे. 1 चमचा दूध पाण्यात मिसळून शिवाला अर्पण करा आणि मनातल्या सर्व तक्रारी सोडून द्या. आता ओम सौम्याय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र तुमच्या स्वभावात सौम्यता आणतो आणि राग कमी करतो. तसेच नात्यांमध्ये गोडवा वाढवतो. जप करताना तुमचे संबंध सुधारत आहेत, लोक तुमच्याशी प्रेमाने वागत आहेत अशी भावना ठेवा. हा दिवस तुमच्या जीवनात प्रेम आणि शांती निर्माण करतो. 5वा दिवस आरोग्य आणि शक्तीसाठी. आजचा दिवस तुमच्या शरीरात आणि मानसिक आरोग्यासाठी आहे. पाण्यात गंगाजलाचे 1 ते 2 थेंब मिसळून शिवाला अर्पण करा आणि पूर्ण श्रद्धेने ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्षीय ममामृतात हा महामृत्युंजय मंत्र 21 वेळा म्हणा. हा मंत्र तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढवतो, रोगांपासून संरक्षण देतो आणि मनाला धैर्य देतो. जप करताना तुमचं शरीर
निरोगी आणि मजबूत होत आहे असा विचार करा. हा दिवस तुम्हाला आतून शक्ती देतो. 6वा दिवस, इच्छा केंद्रित ध्यान. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज तुम्ही तुमच्या इच्छेवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहात. दिवा, उदबत्ती आणि फुले अर्पण करा आणि काही क्षण शांत बसा. आता तुमची इच्छा मनात अगदी स्पष्टपणे पहा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे अशी भावना ठेवा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र तुमच्या इच्छेला ऊर्जा देतो, तुमच्या विचारांना शक्ती देतो आणि ब्रह्मांडाशी तुमचा संपर्क मजबूत करतो. जप करताना कोणतीही शंका मनात येऊ देऊ नका. पूर्ण विश्वास ठेवा की महादेव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. 7वा दिवस, सिद्धी आणि आशीर्वादाचा दिवस. आजचा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली दिवस आहे. दूध, पाणी, फुले आणि द्राक्षवेलीची पाने शिवाला अर्पण करा आणि किमान 15 मिनिटे सतत शिवमंत्राचा जप करा. त्यानंतर ओम नमः शिवाय, सर्वार्थ सिद्धी देही देही स्वाहा हा इच्छापूर्ती मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र तुमच्या संपूर्ण साधनेला पूर्णत्व देतो आणि महादेवांची कृपा तुमच्यावर प्राप्त होते. जप करताना मनात कृतज्ञता ठेवा, जणू तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असा अनुभव घ्या. प्रत्येक दिवसाच्या शेवटी शांतपणे प्रार्थना करा, हे महादेवा, माझी इच्छा पूर्ण हो, पण तुझीच इच्छा सर्वोच्च आहे. मला योग्य मार्ग दाखव आणि मला माझ्या जीवनात सदैव तुझी कृपा राहू दे. ही प्रार्थना तुम्हाला अहंकारापासून दूर ठेवते आणि तुमचं मन नम्र बनवते. मित्रांनो, या 7 दिवसांच्या साधनेदरम्यान काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही दिवशी राग करू नका, वादविवाद टाळा आणि कोणाचीही निंदा करू नका. शक्यतो साधेपणाने राहा. मद्य आणि मांसाहार पूर्णपणे टाळा, कारण हे तुमच्या साधनेची ऊर्जा कमी करतात. दररोज किमान 5 मिनिटे शांत बसून ध्यान करा आणि मनात म्हणा, माझ्या जीवनात शिवाचा प्रकाश पसरत आहे. हा विचार तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवतो. ही साधना केल्यानंतर तुम्हाला लगेचच मोठा चमत्कार दिसेल असे नाही, पण 7 ते 21 दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हा जाणवू लागेल. नवीन संधी मिळतील, अडचणी कमी होतील आणि तुमच्या इच्छेकडे जाणारा मार्ग स्पष्ट होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं मन अधिक शांत आणि स्थिर होईल. लक्षात ठेवा, ही साधना फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर तुमचं जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवा, शंका करू नका आणि 7 दिवस पूर्ण मनाने साधना करा. महादेव नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो, ही माहिती इतरांमध्ये शेअर देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.